चंद्रपुरात कृषी उत्पन्न बाजार समिती मधील ठोक भाजीपाला विक्रेता व्यापाऱ्यांनी मनमर्जी वागत भाजीपाल्याची चिल्लर विक्री सुरू केली आहे। ते पूर्णतः नियमबाह्य आहे। त्या चिल्लर विक्रीमुळे गंजवाड येथील भाजीपाला विक्रेत्यांवर उपासमारीची पाळी आली आहे। ठोक व्यापाऱ्यांनी चिल्लर विक्री बंधन केल्यास गंजवाड येथील भाजी विक्रेता संघटना 12 फेब्रुवारीला कृषी उत्पन्न बाजार समिती समोर ठिय्या आंदोलन करणार असा इशारा 9 फेब्रुवारीला आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आला आहे। विशेष म्हणजे सदर चिल्लर विक्री ही ठोक व्यापारी व बाजार समिती संचालकांनी सुरू केली आहे। चंद्रपुरात आता ठोक व चिल्लर भाजी विक्रेत्यांचा वाद येणाऱ्या काळात वाढणार असल्याची चिन्हे आहे। उदय कृष्णराव बुद्धावार, मिनी होलसेलर दलाल, गंजवाड, चंद्रपूर। आमचं कृषी उत्पन्न बाजार समितीचं आंदोलन हे 12 तारीख सोमवार सकाळी 4 वाजता रामनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर सकाळी 4 वाजता ठेवण्यात आलेलं आहे। आंदोलनाच्या पाठीमागची भूमिका स्पष्ट केलेली आहे की गंजवाडमध्ये जे चिल्लर विक्रेता आहे त्यांच्यावर उपासमारीची पाळी याकरता येऊन राहिलेली आहे की कृषी उत्पन्न बाजार समिती होलसेल मार्केट रामनगर यार्डमध्ये 1 किलो अर्धा किलो व्यवसाय करणारे काही व्यापारी निर्माण झालेले आहे। त्यांच्यावर APMC मार्केटमधील प्रशासनाने कारवाई करावी आणि त्यांना तिथून त्यांचे जे लायसन दिलेले आहे 2020 नंतर त्यांचे लायसन्स रद्द करावे आणि 2020 पूर्वी जे होलसेल विकत होते त्यांचे लायसन्स तसेच ठेवण्यात यावे। पण जे चिल्लर व्यवसाय म्हणून 1 किलो 2 किलो विकून राहिले लायसन्सच्या नावाखाली त्यांना तिथे त्यांचं लायसन्स रद्द करून त्यांची त्या ठिकाणी हकालपट्टी करावी हीच आमची मागणी आहे।